आज सुंदर दिवस त्या परमेश्वराने आम्हाला दिला, त्या परमेश्वराचे मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो की खरोखर तो चांगला आहे आणि त्याची प्रेम दया आपल्यावर आहे. आमेन. त्याच्या शास्त्रात लिहिल्या परमेश्वर परमेश्वराची दया रोज सकाळी नवी होते. आमेन. आणि परमेश्वराला मी धन्यवाद देतो की आज परमेश्वराची दया तुमच्यावर आणि माझ्यावर आज झाली आणि त्याच्या महान उपस्थिती तो आम्हाला घेऊन आला, त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. कारण परमेश्वराच्या वचनात लिहिलं की दोघे जण किंवा तिघे जण विश्वासामध्ये एकत्र जमतात तर परमेश्वर येशू मसीह त्यांच्यामध्ये उपस्थित राहतो. हालेलुया. आणि आज जर या ठिकाणी पूर्ण विश्वासात तुम्ही आलात प्रार्थनेसाठी या भवनामध्ये, परमेश्वराला मी धन्यवाद देतो की येशू मसीह आमच्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया. आणि देव वचनामध्ये लिहिलं की प्रारंभिक शब्द होता आणि शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. आणि ज्या वेळेस संदेशाची वेळ येते वचनांची, आमेन, परमेश्वर त्याचं वचन देव आहे
वचन देव आहे आणि ते वचनाच्या द्वारे येशू मसीह तुमच्या आणि माझ्यामध्ये उपस्थित देतो. हालेलुया. आम्हाला विश्वास केला पाहिजे की येशू मसीह त्याच्या वचनांच्या द्वारे आमच्यामध्ये उपस्थित आहे. आमेन. कधी कधी काही लोकांना वाटते की आता येशू येईल आणि मला दिसेल. हालेलुया. तो दिवस आहे प्रियानो, परमेश्वराने नेमला आहे तो समय, त्या समय तो प्रगट होईल. दुसऱ्यांदा परमेश्वराची महिमा असो. पण आज येशू मसीह त्याच्या पवित्र वचनांच्या द्वारे, देव वचन आहे आणि वचन जेव्हा तुम्ही ऐकण्यासाठी येता, जेव्हा देवाचं वचन आम्ही ऐकतो तर येशू मसीहला आपल्या हृदयामध्ये आम्ही ग्रहण करतोय. वचन हा देव आहे आणि वचन जेव्हा तुम्ही स्वीकार करता तेव्हा येशूला तुमच्या हृदयामध्ये घेता. कारण वचन, परमेश्वर येशू सांगतो आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, पण माझा वचनाचा काना किंवा उपकार रद्द केला जाणार नाही. आमेन. सर्व काही बदलेल, सर्व काही नष्ट होऊन जाईल, परंतु परमेश्वराचा वचनाचा काना किंवा उपकार बदली करता येत नाही आहे आणि त्यातून काही काढता येत नाही आणि त्याच्यामध्ये काही भर टाकता येत नाही आहे. म्हणून परमेश्वराचं वचन सर्व काळ राहील. हालेलुया. कलिशा होतील, कलिशाचे लोक निघून जातील, मंडळी होईल, आम्ही जाऊ, दुसरी पिढी येईल, तिसरी पिढी येईल, हजारो पिढ्या येतील, परंतु परमेश्वर जो आहे तो तसाच आहे. आमेन. हालेलुया. तो काल आज युगायुग सारखाच आहे, तो बदलत नाही. पिढ्या बदलतील, हे जग बदलेल, सर्व गोष्टी बदलतील, पण परमेश्वर युगायुग सारखाच आहे. म्हणून त्याच्या इब्री 13:8 मध्ये सांगितलं की तो काल आज युगानुग सारखाच आहे, म्हणजे कधीच नाही बदलत. परमेश्वराचा देव, त्याची प्रेम द्या कधीच बदलत नाही. आमेन. तो प्रेमी परमेश्वर आहे, म्हणून त्या परमेश्वराला मी धन्यवाद देतो. आणि आज ज्या काही वचनातून आपण पाहतो की परमेश्वर जे बांधतो ते सर्व काळ टिकतं. हालेलुया. परमेश्वर जे काही बांधेल ते सर्व काळ टिकेल. परमेश्वर जे करेल ते सर्व काळासाठी करेल. हालेलुया. पण आज या छोट्याशा विषयावर आपण पाहू की परमेश्वर जे बांधेल, परमेश्वर जे करेल ते सर्व काळासाठी करतो. म्हणून परमेश्वराची महिमा असो. त्या वचनातून आज आपण काही गोष्टी शिकू. पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करेल, कारण त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, तर पित्याकडे जाईल आणि कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा तुमच्या जवळ येईल, तुम्हामध्ये येईल आणि तो तुम्हाला सर्व गोष्टी शिकवणार, आठवण करून देईल, तो तुझा मार्गदर्शक बनेल. आमेन. म्हणून त्या यहोवा देवाने, त्या परमेश्वराने आम्हाला अनाथ असं सोडून दिलं नाही. अनाथ या शब्दाचा अर्थ काय प्रियांनो, की त्याचं कोणी नाही आहे. आमेन. हालेलुया. अनाथ म्हणजे काय, त्याच्या मागे पुढे त्याचे कोणी, त्याचे नातेवाईक नाही, जवळचे कोणीच नाहीत, आई वडील नाहीत, अनाथ. परंतु परमेश्वर येशू सांगतो मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. ज्यावेळेस येशू मसीह 2000 वर्षापूर्वी जगामध्ये होता आणि शिष्यांच्या बरोबर राहत होता आणि त्याच्यानंतर प्रभू ही वचन शिष्यांच्या बरोबर बोलत असताना सांगतो मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, तर कैवारी सत्याचा आत्मा मी तुम्हाला देईन आणि तो सदा सर्व काळ तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. त्या परमेश्वराला मी धन्यवाद देतो की त्याने मला एकटं सोडलं नाही, त्याने मला अनाथ सोडलं नाही, परंतु स्वर्गीय देणगीने, स्वर्गीय दानाने, पवित्र आत्म्याच्या दानाने तो त्याच्या लोकांना भरतो. हालेलुया. आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आता येऊन वस्ती करत आहे आणि तो तुमच्यामध्ये तुमचा मार्गदर्शक, शिकवणारा, तुमचा मित्र आणि सहाय्यकर्ता असा झालेला आहे. आमेन. म्हणून यहोवा देवाचा जो आत्मा, देवाचा जो आत्मा ज्याचा अभिषेक तुम्हाला झाला तो तुमच्यामध्ये राहत आहे. त्या परमेश्वराला मी धन्यवाद देतो. एकदा त्या प्रभू येशू ख्रिस्ताला, जिवंत देवाला पण प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देऊ. टाळे वाजून त्याचा आभार मानू. बदल 14 वचन वाचा. मला हे देखील मला हे देखील समजून आले की देव जे काही करतो, देव जे काही करीतो ते सर्व काळ ते सर्व काळ राहणार. आमेन. मला समजलं की देव जे काही करतो ते सर्व काळ राहणार. परमेश्वराने ज्या गोष्टी त्याची इच्छामध्ये आहे ते सर्व काळ राहील. उद्देश त्या ठिकाणी सांगतो की देव जे काही करतो ते सर्व काळासाठी करतो. प्रियांनो, आज जर परमेश्वराचा अनुग्रह तुम्हाला प्राप्त झाला, देवाची दया मिळाली आहे, तुम्ही धन्य आहात.
परमेश्वराचा अनुग्रह तुमच्याकडे जवळ आहे. आमीन. हालेलुया. म्हणून परमेश्वर जे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी करेल, तर मी परमेश्वराचे आभार मानतो येशू ख्रिस्तामध्ये. त्याला धन्यवाद देतो की जे परमेश्वर माझ्यासाठी इच्छितो, योजतो, माझ्या जीवनासाठी जे त्यांनी भलाई, ज्या काही त्यांनी चांगल्या गोष्टी योजल्यात, त्या सर्व कालासाठी योजल्यात. आमीन. सर्व नाराज झाले काय? हालेलुया. परमेश्वर जर तुमच्यासाठी काही योजितो, परमेश्वर जर तुमच्यासाठी काही योजना आखितो, तर आम्हाला आनंद व्हायला पाहिजे की परमेश्वराला मी धन्यवाद दिला पाहिजे की परमेश्वर जर माझ्यासाठी योजना बनवतो, परमेश्वर जर माझ्यासाठी काही करत आहे, तो त्याच्या इच्छेने सर्व कालासाठी करतो. आमेन. आम्हाला किती आनंद व्हायला पाहिजे. हालेलुया. मी आनंद करायला पाहिजे की परमेश्वर जर माझ्यासाठी काही योजना बनवतो, जर काही परमेश्वर माझ्यासाठी देतो, तर तात्पुरती देणारा परमेश्वर नाही आहे. परमेश्वर सांगतो युगाच्या शेवटपर्यंत. आमेन. हालेलुया. मग ते 28 मला वाटतं 21 मध्ये 21 मध्ये त्या ठिकाणी मी सांगतो की युगाच्या शेवटपर्यंत सर्व दिवस मी तुझ्या बरोबर आहे. जर परमेश्वर देवाने तुमची निवड केली, तर परमेश्वर देवाला धन्यवाद दिला पाहिजे की परमेश्वर तू माझी निवड केलीस या पृथ्वीवर राहण्यासाठी आणि पृथ्वीवर तुझा गौरव आणि महिमा करण्यासाठी, तुझी सेवा काही करण्यासाठी. हालेलुया. आमच्या जवळ जो काळ आणि समय आणि वेळ परमेश्वराने दिला, तो समजला पाहिजे आम्हाला पहिल्यांदा की मी 70-80 वर्ष या पृथ्वीवर आहे आणि जे माझ्या आयुष्याचे जे दिवस आहेत, हालेलुया, जे माझं आयुष्य जे परमेश्वराने या भूतलावर मला दिलेलं आहे, ते मला समजलं पाहिजे की मी किती वर्ष या पृथ्वीवर राहणार आहे आणि या वर्षांमध्ये मी काय करणार आहे. आमीन. हालेलुया. 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 या भूतलावर जर तुम्हाला आणि परमेश्वराने निवडलं, परमेश्वराने तुमच्यासाठी इच्छा योजली. आमेन. आता तुम्ही सर्व जर 70-80 वर्ष परमेश्वर तुम्हाला देतो या पृथ्वीवर, तर तुम्ही काय करा? हालेलुया. त्याच्यावरती नाही भेटणार, कारण समय हा तसाच आहे. हा हवामान किंवा हे वातावरण, क्लायमेट जे आज आम्ही अनुभवत आहोत, की या क्लायमेटमध्ये या हवामानामध्ये मनुष्य किती जगेल. आमेन. आणि जी परमेश्वराने जे जीवन या जगामध्ये पृथ्वीवर तुम्हाला दिलं, ते कसं जगाल? प्रभू येशूच्या बरोबर की जगाच्या बरोबर? हालेलुया. जर परमेश्वर येशूच्या बरोबर जगाल, तर परमेश्वर सांगतो की देवाच्या राज्यासाठी कष्ट करा, परमेश्वराच्या राज्यासाठी धडपडा. म्हणजे या जगातल्या ज्या गरजा आहेत, जी आम्हाला खायला प्यायला पाहिजे, कपडे पाहिजेत, आम्हाला जे आरोग्य पाहिजे, जे काही पाहिजे असेल, परमेश्वर येशू सुद्धा तुम्हाला देईल. आमेन. आमेन. हालेलुया. 70-80 वर्ष कसे तरी आम्हाला काढायचे आहेत आणि मग त्याच्या पुढे खरं जीवन आमचं सुरू होत आहे देवाच्या बरोबर. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या सहभागितेचं जीवन आम्हाला मिळतं त्या ठिकाणी. या ठिकाणी पण आहे. प्रभू येशू मसीह देव तुमच्या हृदयात राहतो, देव आत्मा आहे, तो तुमच्या अंतर्गत राहतो. परंतु ह्या 70-80 वर्षात तुम्ही काय करायला पाहिजे? परमेश्वराला मी धन्यवाद देतो की प्रत्येकाला अनुग्रह मिळो आणि जे आयुष्य, जे जीवन परमेश्वराने तुमच्याकडे दिलं आहे, जे जीवन परमेश्वराने पृथ्वीवर तुम्हाला दिलं, ते परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जगा. हालेलुया. त्याच्या सत्य मार्गाने चाला, त्याचा अनुग्रह घ्या, त्याच्या कृपेत आणखी वाढा आणि परमेश्वराच्या राज्याची धीराने वाट पहा आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये घालवा ते जीवन, परमेश्वराच्या सेवकाईमध्ये घालवा. आमेन. बरेच लोक जगाच्या गोष्टीमध्ये घालवतात, आपलं जीवन नाशवंत गोष्टीमध्ये नाश करून टाकतात. परंतु मी तुम्हाला सांगेन, देवासाठी जगा. आमेन. परमेश्वराच्या वचनानुसार चाला, सत्याने चाला, चांगलं ते घ्या, वाईट ते सोडून द्या आणि ज्या प्रत्येक गोष्टी पारखणारा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हाला देण्यात आला, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे जीवन जगा. आमेन. प्रत्येक वेळेला जे तुम्ही जीवन जगत आहात, परमेश्वराच्या समोरचं जीवन जगा. आमेन. कारण मी सांगेन तुम्हाला की देवाने तुमच्यासाठी सर्वकाल योजना बनवल्या आहेत. हालेलुया. म्हणून ते घालवू नका. तर बदल वाचा. मला हे देखील समजून आले की मला हे देखील समजून आले की देव जे काही करतो, देव जे काही करीतो, ते सर्व काळ राहणार. ते सर्व काळ राहणार आहे. परमेश्वराने तुमच्यासाठी जे काही केलं, ते सर्व काळासाठी परमेश्वर देत आहे. आमेन. ते अधिक करता येत ते नाही, अधिक करता येत नाही व उणे करता येत व नाही. उन्हेही करता येत नाही. त्यामध्ये काही अधिक करता येत नाही, त्यातलं काही काढता पण येत नाही, कमी पण करता येत. प्रियांनो, परमेश्वराने जे दिलं
ते दिलं. आमीन. आणि शास्त्रामध्ये पण सांगितलं की वचनातून काय काढता येणार नाही, काही त्याच्यामध्ये भर पण आम्हाला टाकता येणार नाही, त्यातलं काही उन्न करता येत नाही आणि त्याच्यामध्ये काही भर पण आम्हाला टाकता नाही. त्र्याण्णव जसं प्रभूने दिलं तसं आम्ही घेऊ आमच्या जीवनाकरिता. आमीन. हा. मनुष्याने त्याचे भय धरावे म्हणून देव असा क्रम चालवितो. आमेन. आणि परमेश्वर काय गोष्टी करीतो, कारण मनुष्याने परमेश्वराचं भय धरावं. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान हे परमेश्वराला दिलं गेलं. हालेलुया. आणि प्रत्येक माणसाने परमेश्वराचं भय बाळगलं पाहिजे. परमेश्वराचं भय धरावं म्हणून परमेश्वर सांगतोय त्यातलं काय करता येत नाही, त्यातलं काय उन्न करता येत, त्यातलं काय भर टाकता येत नाही. परमेश्वर सांगतो की मनुष्याने परमेश्वराची भीती बाळगावी, परमेश्वराचं भय बाळगून त्याचं जीवन त्याने जगावं. परमेश्वरा पाहत आहे. आमेन. मनुष्यासारखं परमेश्वराचं पाहणं नाही भावांना आणि बहिणींनो. परमेश्वर हृदय बाळगतो. देव हृदयाला जाणतो. आमेन. आम्ही किती सुंदर दिसतो, आम्ही किती चांगले कपडे घातलेत, आम्ही किती सुंदर दिसतो हे नाही परमेश्वर पाहत, परंतु परमेश्वर देव आमच्या हृदयात पाहतो. तुम्ही अंतःकरणातून किती शुद्ध आहात, तुमची हृदय किती नम्र आहात, तुम्ही परमेश्वरासाठी किती लीन झालात, परमेश्वरासाठी किती तुम्ही उत्साहित आहात. आमेन. देवाकडून ऐकण्यासाठी, देवाकडून शिकण्यासाठी तुम्ही किती उत्साहित आहात ते परमेश्वर पाहतो. हालेलुया. 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 म्हणून परमेश्वर नेहमी शास्त्री आणि परुषी लोकांना सांगायचं चुना लावलेल्या कबरा. हालेलुया. का सांगायचा, कारण ते बाहेरून सुंदर दाखवायचे, बाहेरून ते धार्मिक दिसायचे, आतमधून ते तसे नव्हते. तर भावना आणि बहिणी, आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जर आम्ही आहोत, आम्ही चुना लावलेले कबरा नाही, परंतु आम्ही खरे प्रीतीने भरलेले लोक असायला पाहिजे. देवाचं मन, देवाचं चित्त आमच्यामध्ये यायला पाहिजे. आमेन. परमेश्वराचा धन्यवाद असो की मनुष्याने परमेश्वराचा भय धरावा म्हणून परमेश्वर कसं करत आहे. माझ्या जीवनामध्ये परमेश्वर आज अद्भुत कार्य करत आहे. आमेन. जर तुम्ही आज वचन ऐकत आहात तर परमेश्वराने तुमच्यासाठी फार मोठं कार्य ठेवलेलं आहे. हालेलुया. मनुष्य जगामध्ये येतो ना भावांना बहिणी, मी सांगेन तुम्हाला की प्रत्येकासाठी देवाची इच्छा आहे. असा एक चिमणीचा पण परमेश्वर तो विसर पडणार नाही. तुम्ही त्याच्यावर कितीतरी मूल्यवान आहात. आमेन. हालेलुया. कधी कधी तुम्ही समजा माझं काय काम आहे प्रभूच्या सेवेत, किंवा मी काय करू शकतो, मी कायच नाही. हालेलुया. असं तुम्ही समजा, परंतु यहोवा देव सांगतो प्रत्येक माणसासाठी परमेश्वराची योजना आहे. तुमच्यासाठी परमेश्वराची योजना आहे. काही ना काही परमेश्वर तुमच्याद्वारे करेल असा पाठवणार नाही. आमेन. या पृथ्वीवर असं तो पाठवून तुम्हाला पाठवणार नाही. काहीतरी योजना आहे, काहीतरी परमेश्वराची इच्छा आहे की तुमच्या हाताद्वारे काहीतरी चांगलं घडावं. आमेन. नाहीतर मग 70-80 वर्ष असंच पाठवलं का, तो जा बाबा खा पे आणि मर ना ये. हालेलुया. मी शिकलेला असा न शिकलेला असा, कसे असा, गरीब असा, श्रीमंत आहात, कसे पण आहात, परमेश्वराची योजना आहे माझ्यासाठी. परमेश्वराची इच्छा आहे माझ्यासाठी. काही ना काही परमेश्वर माझ्याकडून इच्छितो. काहीतरी परमेश्वराची माझ्याजवळ अपेक्षा आहे. आमेन. मी त्याच्या राज्यात काहीतरी करावं चांगलं. आमेन. म्हणून परमेश्वर देवाने या पृथ्वीवरचं जीवन आम्हाला दिलेलं आहे. म्हणून परमेश्वराला मी धन्यवाद देतो. हालेलुया. मग तुम्ही काय कामाचे आहात परमेश्वराला माहित, आणि देव तुम्हाला ते प्रगट करो. आणि देवाचं प्रार्थना करा. हालेलुया. की परमेश्वरा मला जर पृथ्वी तर मी काय करू, तुझ्यासाठी कसं जीवन जगू, तुझी इच्छा काय आहे, मी काय करू, परमेश्वरा तू मला प्रगट करून दे. आमेन. परंतु ज्या कामासाठी ते काम सोडून दुनियेत घुसू नका. हालेलुया. बरेच ब्रदर सिस्टर जे परमेश्वर फार अपेक्षा करतो त्या लोकांकडून, त्याच्या राज्यासाठी, त्याच्या सेवकासाठी, पण हे लोक काय करतात, बाटलीत घुसतात, नंतर व्यभिचारात घुसतात, आणि हर एक दुनियाच्या लोभ लालचमध्ये, संसारामध्ये घुसतात, जगाच्या वाईट गोष्टीमध्ये घुसतात, आणि जे देवाने ठेवलेला उद्देश तुमच्यासाठी तो ते घालवतात. आमेन. काय बोललो समजलं का? हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करत नाही. आता मी तुम्हाला सांगेन, परमेश्वर मसीह या जगामध्ये येणार होता. येशा भविष्यवक्त्यांनी भविष्यवाणी केली त्याच्याबद्दल, उत्पत्तीच्या पुस्तकात त्याच्याबद्दल भविष्यवाणी केली, आणि त्याच्यासाठी बायबल, त्याच्यासाठी पवित्र शास्त्रात लिहिलं होते, त्या प्रत्येक भविष्याने पूर्ण होणार.
त्याचे 30 वर्ष होईपर्यंत तो ज्ञानाने बुद्धीने चांगला वाढला आणि जेव्हा त्याचा कार्याचा समय आला तेव्हा त्यांनी कार्याला सुरुवात केली. आमेन. भावना आणि बहिणींनो, आम्ही जर परमेश्वर या वयामध्ये किंवा या जीवनामध्ये जर बोलवतो तर आमच्या कार्याचा प्रारंभ त्या ठिकाणी आहे, सुरुवात आहे. हालेलुया. की मी काय सेवा करू परमेश्वराची. आमेन. बऱ्याच भावना बहिणींनो, प्रत्येकाला परमेश्वर प्रत्येक सेवा वेगळी देतो. माझी सेवा ही आहे, तुमची सेवा ती आहे. प्रत्येकाला परमेश्वर कोणी दान देण्याच्या द्वारे, कोणी प्रार्थना करण्याच्या द्वारे, कोणी मदत करण्याच्या द्वारे, कोणी लोकांना सहाय्य करण्याच्या द्वारे परमेश्वराच्या घरात आम्ही काम करतो. Praise the Lord. परमेश्वराने तुम्हाला ह्या उद्देशात ठेवलं की तुम्ही लोकांना साक्षी द्यावी. तुम्ही साक्ष म्हणून आहात. परमेश्वराचा जो उद्देश तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर योग्य वेळी पुरा करतो. म्हशीच्या जीवनामध्ये योहानाची सेवा होती. योहानाला त्या सेवेसाठी पाठवलं की देवाचा मार्ग नीट करणारा तो अरण्यात वाणी झाली. त्याला ती सेवा होती. परमेश्वर अद्भुतरित्या आमची नावं त्याच्या पुस्तकात लिहिली आहेत. आमेन. आणि या पृथ्वीवर येऊन आम्ही बहकून जाऊ नये जगामध्ये, परंतु आम्ही आठवण ठेवली पाहिजे त्या परमेश्वराची की मी त्या परमेश्वराचा पुत्र आहे. त्या परमेश्वराचे आम्ही लेकर आहोत आणि त्या देवासाठी, त्या परमेश्वरासाठी त्याने आम्हाला निवडलं आहे. आणि अर्ध आयुष्य आम्ही घालवलं असेल प्रियानो, पण आता जे पुढचं जे आयुष्य जीवन आहे ते परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचे प्रेरणेत आणि देवाच्या कलिष्यात, देवाच्या मंडळीत, देवाच्या सेवेमध्ये मी समर्पित करतो. येशूला देतो. आमेन. आणि येशू सांगेल आजपासून मी तुला सहाय्य करेन. हालेलुया. आज जर तुम्ही तुमचं हृदय येशूला दिलं तर येशू आजपासून मी तुझ्या हृदयाला वालवेन. आमेन. एवढी मोठी नाव असते बोट, सुकान, एका छोट्याशा सुकानाने ती फिरवली जाते. आमेन. हालेलुया. आमची तेवढी बॉडी मोठी नाही, परंतु कधी कधी कंट्रोल होतच नाही. हालेलुया. पण जर आम्ही परमेश्वर येशू मसीहला दिलं, पवित्र आत्म्याला दिलं, आम्ही समर्पण झालो, तर पवित्र आत्मा तुमच्या जीवनाला चालवेल. आमेन. किती विश्वास करतात? हालेलुया. हालेलुया. आज मी विश्वासाने सांगे, येशू आजपासून मी माझं हृदय, माझं जीवन तुझ्या हाती देतो, तू चालव. आतापर्यंत आम्ही आमच्या बुद्धीने, आमच्या ज्ञानाने, आमच्या बलाने, शक्तीने चालण्याचा प्रयत्न केला असेल आणि पापावर विजय होण्याचा प्रयत्न केला असेल, पण आज तर सगळं व्यर्थ झालं. आमेन. आज येशूला सांग, येशू तू ये आणि तू तुझ्या आत्म्याच्या द्वारे मला चालव. आणि तुमचं सुकान पवित्र आत्म्याच्या आत गेलं तर तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही. आमेन. देवाचा आत्मा तुम्हाला खेचत आणेल. आमेन. पण पवित्र आत्म्याला दिल्यानंतर तुम्ही आपलं जीवन देवाचं मंदिर म्हणून प्रभूला समर्पण केल्यानंतर तुम्ही आनंदी व्हाल. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये उत्साहाने उड्या मारेल. आणि जसं देवाचे दास जुन्या करामध्ये, नवीन करामध्ये जसे त्या आत्म्यामध्ये जसे काय दारू केलेले होते त्या दिवसात, हालेलुया, पवित्र आत्म्याचा आनंद त्यांच्यामध्ये उमटत होता, तसे तुमच्या जीवनामध्ये देवाचा आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचा आनंद आशिष येईल. आमेन. आणि त्याचं सुरुवात कोण करेल? हालेलुया. आम्ही सुरुवात करूया. आमेन. आम्ही प्रभूला आपलं जीवन देऊ, म्हणजे देव सर्व कालाच्या योजना आहेत त्या तुमच्यामध्ये पूर्ण करेल. आमेन. आज भावना बहिणीच्या प्रार्थना असेल तेव्हा तुम्ही प्रार्थना करा की येशू आजपासून मी माझ्या बुद्धीने तुझ्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला, मी ताकद लावून चालण्याचा प्रयत्न केला, पण प्रभू यशस्वी झालो नाही. आमीन. पण आज येशू तू तुझ्या आत्म्याने मला भर आणि तुझ्या पवित्र आत्म्याने मला तुझ्या मार्गाने ने. आमेन. हालेलुया. हालेलुया. ओ परमेश्वराची महिमा असो. हा बदल जे काही होत आहे, हा जे काही होत आहे ते पूर्वीच होऊन चुकले आहे. आणि जे काही होणार आहे ते आधीच होऊन चुकले आहे. जे काही होत आहे ते पूर्वी होऊन चुकले आहे आणि जे काही होत आहे ते आधीच होऊन चुकले आहे. असं नवीन काहीच नाही या जगामध्ये. जे जुनं झालं तेच नवीन प्रकारे येतं परत. हालेलुया. पिढी पिढ्या तसंच आहे. हालेलुया. म्हणून माझ्या भावांना बहिणींनो, तो काला युगानिक सारखाच राहणारा देव आहे. तो कधीच नाही बदलत. आमेन. तो नोहाच्या वेळेस नाही बदलला, तो अब्रामाच्या वेळेस नाही बदलला, हो तो योनाच्या वेळेस नाही बदलला, किंवा जे जे संदेश ठेवून गेले दाविदाच्या वेळेस तो नाही बदलला. तो परमेश्वर देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करेल. आमीन. पण तो कधी न बदलणारा देव
तू तुमच्या जीवनाला एक नवीन उभारणी देईल आजपासून. आमेन. हा. आणि देवगत गोष्टी देवगत गोष्टी पुन्हा आपल्या पुढे आणतो. पुन्हा आपल्या पुढे आणतो. हालेलुया. त्या पिढीत झाले तर या पिढीत येतात. हालेलुया. पण परमेश्वराची महिमा असो, आज आम्ही त्याच्या पुढे जाऊ आणि परमेश्वराची जी इच्छा आहे ती ओळखून घेऊ. आमेन. आणखीन बद्दल वचन वाचूया. उपदेशक अध्याय 5 आणि वचन 7. बहुत स्वप्ने पाहणे, बहुत स्वप्ने पाहणे व बहुत भाषण करणे, व बहुत भाषण करणे ह्या वायफळ गोष्टी आहेत. वायफळ गोष्टी होत, पण तू देवाचे भय धर. पण तू परमेश्वराचं भय धर. हालेलुया. फार स्वप्न पाहणं आणि फार भाषण, फार कटकडी करणं हे सोडून दिलं पाहिजे. हालेलुया. परंतु आम्हाला एकच गरज आहे, आम्ही परमेश्वराचं भय धरू. हालेलुया. जो परमेश्वराचं भय धरतो त्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रारंभ होतो, तो ज्ञानी बनतो. आमीन. हालेलुया. तो फार स्वप्न ना पाहणार, कारण 70-80 वर्षासाठी किती स्वप्न पाहाल. हालेलुया. हालेलुया. किती स्वप्न पाहाल आणि किती भाषण कराल, किती बोलाल या 60-70 वर्षासाठी. हालेलुया. परंतु आम्ही ते स्वप्न पाहणं सोडू आणि आम्ही सांगू की परमेश्वरा तुझी इच्छा पुरी हो. आमेन. परमेश्वराची इच्छा असली तर अमुक अमुक करू, नाहीतर राहू दे. परमेश्वराची महिमा असं, परमेश्वराची इच्छा असेल तो देईल, नाहीतर परमेश्वराला धन्यवाद. म्हणून आम्ही फार स्वप्न न पाहता, प्रियानो, फार स्वप्न लोक पाहतात आणि मग ते पुरी होत नाही आणि निराश होतात आणि मग आत्महत्या करतात. जाऊन ट्रेन खाली जातील, ना तर मग गलफास घेतील आणि मग काय ना काय का पूर्ण नाही करू शकला. म्हणून प्रियानो, फार स्वप्न पाहणं पण व्यर्थ आहे. परंतु परमेश्वर देव सांगतो की देवाचं भय धर आणि त्याच्या मार्गाने चाल, परमेश्वर तुला पूर्ण करेल. आमेन. हालेलुया. आणखीन मध्ये एक वचन वाचा. उपदेशक 7, 8 आणि 18. काही वचन प्रभूने मला दिली, मी ती तुम्हाला देत आहे. आमेन. धरून राहावे, याला तू धरून राहावे आणि त्यापासून तू आपला हात मागे घेऊ नये. हे बरे. कारण जो देवाचे भय धरतो तो या सर्वातून पार पडेल. आमेन. हालेलुया. अशा काय गोष्टी धरून राहाव्या. परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की जो देवाचं भय धरतो तू सर्व गोष्टीतून पार पडेल. आमेन. फक्त मी सांगेन, परमेश्वराला भिवून वागणारे, परमेश्वराचं भय धरणारे लोक प्रत्येक गोष्टीतून पार जातील. समुद्र पण त्यांना अडवू शकणार नाही. आमेन. परमेश्वराच्या लोकांना समुद्र पण अडाला, प्रभूने त्यासाठी 2 भाग केले त्याचे. आमेन. पण परमेश्वराचं भय धरणारी जी कलिशा, परमेश्वराचे भय बाळगणारे जे लोक आज इथं आहेत, मी तुमचं स्वागत करतो. हालेलुया. जे देवाचं भय धरत आहेत, परमेश्वर सांगतो की ते त्यामधून पार निघून जातील, त्याला काही आड येणार नाही. परमेश्वर सांगतो की दिवसा त्याला सूर्याची बाधा आणि रात्री चंद्राची बाधा आणि पाणी तुला बुडवणार नाही. परमेश्वराची महिमा हो. हालेलुया. कारण तुम्ही परमेश्वराचे आशीर्वादित लोक आहात. परमेश्वराने तुम्हाला आशिषित होण्यासाठी निवडलंय. आमेन. श्रापित किंवा आजारी, दुःखात, निराशात, कष्टात राहण्यासाठी नाही, परंतु स्वर्गीय आशीर्वादाने भरण्यासाठी, स्वर्गीय आनंदाने भरण्यासाठी परमेश्वर निवड केले. म्हणून जे परमेश्वराचं भय धरून चालतील, परमेश्वर यहोवा देव सांगतो की ते सगळ्या परिस्थितीतून पार जातील, त्यांना कुठली परिस्थिती बांधणार नाही. आमेन. हालेलुया. आणखीन बदल वाचा. 8 अध्याय आणि वचन. उपदेशक 8 अध्याय 12 वचन. पापी 100दा पाप करून पुष्कळ दिवस वाचला. हालेलुया. कधी काही लोकांचे प्रश्न असतात की प्रभू, आम्ही इतकी प्रार्थना करतो, इतकं आम्ही प्रभू तुझ्या मार्गाने चालतो, आम्ही चांगलं वागतो, काय शिव्या देत नाही, कोणाची भांडत नाही, कोणाची लबाडी करत नाही, कोणाला फसवत नाही, तरी प्रभू आमच्या जीवनात काय संकट. हालेलुया. आमच्या बाजूचा दारुड्या किती दारू पितो, किती काय शिव्या देतो, कसा पण वागतो, त्याला काय त्रास नाही. हालेलुया. असं वाटते काय लोकांना. आमेन. आणि ते लोक प्रभूला मानत नाही, परमेश्वर विश्वास नाही करत आणि कसे पण जीवन लोकांना लुबाडतात, फसवतात आणि ते आनंदी दिसतात आम्हाला. तर ते खोटा आहे. हालेलुया. जेव्हा त्यांच्या अंतःकरणातून त्यांनी किती लाख आणि करोड रुपये जरी आहेत त्याच्याकडे, तरी तो दिखावा आहे, त्याच्यामध्ये सुख नाही आहे. जी तुझ्याजवळ शांती आहे, जो तुझ्याजवळ आनंद आहे, तो त्याच्याकडे नाही आहे.
कारण तुझ्याजवळ प्रभू आहे. आमेन. आमेन. हालेलुया. म्हणून ते किती पण दिसू दे त्यांची प्रॉपर्टी, ते सर्व दुनिया जरी तुम्हाला दिसेल, परंतु ते सुखी विसरा जाऊ. खोटा असेल तर मी सांगतो तुम्हाला, चॅलेंज देऊ सांगतो, तर विचार तुझ्या जीवनात हे इतका तू सुखी आहेस का? हालेलुया. म्हणून चिंता करण्याची गरज नाही. हालेलुया. फक्त ते दिखावा दाखवतात, पण आतून फार तुटलेले आणि दुःखी लोक आहेत, त्यांना तुमची गरज आहे. हालेलुया. देवाच्या वचनाची गरज आहे त्यांना दुरुस्त होण्यासाठी, कारण ती बाहेरून सुंदर दिसते कबर, परंतु आतून ते खराब झालेलं आहे सर्व. आमेन. हालेलुया. जातात ते सोडून जग. हालेलुया. परमेश्वराची महिमा असो. प्रियांनो, आज आम्ही तिथं आहोत की आम्ही निराश होऊ नये. म्हणून या ठिकाणी सांगितलं 12 वचन, पापी 100दा पाप करून, काय सांगितलं? पापी 100दा पाप करून पुष्कळ दिवस वाचला. हा, पुष्कळ दिवस वाचला. हालेलुया. आयुष्यात इतके ते वाईट वाटतात तरी पण ते कसे वाचतात. हालेलुया. समजलं तुम्हाला की ते इतके वाईट, 100 वेळा त्यांनी पाप केलं तरी तो पुष्कळ दिवस वाचला. म्हणून निराश होण्याची गरज नाही, परमेश्वर पाहत आहे. आमीन. हा, पुष्कळ दिवस वाचला. हा, पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खात्री आहे, तरी माझी खात्री आहे की देवाचे भय बाळगणारे, देवाचे भय बाळगणारे, जे त्यास भिवून जे वागतात, त्यास भिवून वागतात, त्यांचे कल्याणच होईल. त्यांचे कल्याणच होईल. आमेन. बाकी किती पण उड्या मारू दे, जो परमेश्वराचं भय नाही बाळगत, जो परमेश्वराच्या मार्गाने जात नाही, तो किती उड्या मारू दे, पण त्याच्या वाटेला नाश आहेच. आमेन. परंतु जे परमेश्वराचं भय बाळगतील, जरी त्यांच्या जीवनात दुःख आणि कष्ट असतील, समस्या आणि अडचणीतून ते तोंड घेऊन जात असतील, पण परमेश्वराचं वचन सांगतं त्यांचं कल्याणच होईल, आशीर्वादित तेच राहतील. आमेन. म्हणून परमेश्वराला मी धन्यवाद देतो. हालेलुया. पण दुष्टाचे कल्याण होणार नाही. पण दुष्टाचे कल्याण होणार नाही म्हणून भिवू नका. तुमच्या बाजूला किती पण पापी लोक असू दे, हालेलुया, एक दिवस तुम्ही त्यांना बदलून टाकाल. हालेलुया. कारण तुमच्या जवळ जिवंत देवाचं वचन आहे. आमेन. आणि सैतान त्या ठिकाणी हारून जाईल. हालेलुया. म्हणून पापी लोकांचं कल्याण होत नाही. पण दुष्टाचे कल्याण होणार नाही. पण दुष्टाचे कल्याण होणार नाही व त्याचे छायारूप, व त्याचे छायारूप आयुष्य दीर्घ असणार नाही. आयुष्य दीर्घ असणार नाही. कारण तो देवाला भिवून वागत नाही. कारण तो देवाला भिवून वागत नाही. म्हणून त्याचे कल्याण तर नाही होणार, पण त्याचं आयुष्य पण जास्त नाही नसणार. परमेश्वर सांगतो, मी नाही सांगत. आमीन. त्याचं आयुष्य दीर्घायुष्य होणार नाही, कारण ते परमेश्वराला भिवून वागत नाही. पण जे परमेश्वराला भिवून वागतात त्यांचं काय? कल्याण. आमेन. हालेलुया. ते आशीर्वादित आहेत, ते लोक आशिषित आहेत. आमेन. कारण ते परमेश्वराला भिवून वागतात. आणि जुलमी लोक त्यांच्या जुलूम आणि जाच करतात, पण परमेश्वर देव एक दिवस त्याचा जाब घेईल. कारण ते प्रभूचे लोक जे देवाला भिवून वागतात, त्यांच्या जाच जुलूम करण्याचा हिशेब एक दिवस परमेश्वर येशू घेईल. आमेन. म्हणून ते दीर्घायू नाही टिकणार, जास्त आयुष्य त्यांना नसेल, पण तुम्ही आशीर्वादित आणि भरपूर आयुष्य जगणारे लोक आहात तुम्ही. आमीन. परमेश्वराचा धन्यवाद. आणखीन बदल वचनाचे उपदेशक 12 अध्याय आणि वचन 13. सर्व काही तुम्ही ऐकले, तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की, सर्वांचे सार हे की देवाचे भय धर, देवाचं भय धर व त्याच्या आज्ञा पाळ, व त्याच्या आज्ञा पाळ. आता सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकत चाललो आम्ही वचनातून पुढे. आमीन. पण परमेश्वराची एकच इच्छा आहे की तू परमेश्वराचं भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ. तुझ्या बाजूला काय होतं ते बघू नको. हालेलुया. तुला येशूला बघून चालायचं आहे. आमेन. जसा पेत्र चालला येशूला पाहून पाण्यावर, आणि मग जेव्हा साईडला बघतो तेव्हा समुद्राची लाट, वादळ, पाण्यात तो बुडला. तसं आम्हाला आमचे शेजारी, आमचे जे बाजूचे परिसर किंवा बाजूचं हवामान पाहण्याची गरज नाही. आम्हाला येशू दिसला पाहिजे. आमेन. मी येशूचं वचन पाहून चालेल. माझ्यासाठी येशू माझं वचन आहे. आमीन. मी येशूच्या वचनावर विश्वास ठेवेन आणि पाहत त्याला चालेल. बाजूला काय होतं मला दिसणार नाही. हालेलुया. कारण माझ्या समोर देवाचं वचन आहे. हालेलुया. सर्व काही ठीक आहे. आता जे आम्ही शिकलो, ऐकलो, प्रभूची महिमा असो, पण या सर्वाचा सारखं आहे की परमेश्वराचा भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ.
मनुष्य कर्तव्य हा मनुष्य कर्तव्य काय ते एवढंच काय आहे. ते एवढंच आहे. मनुष्याचं कर्तव्य समजतं आपल्याला. परमेश्वर सर्व कालासाठी स्थापत आहे. देवाची महिमा असो. मनुष्य कर्तव्य ते काय एवढंच आहे की परमेश्वराचे भय धरावं, त्याच्या आज्ञा पालन करावं. आमेन. हा 14. सगळ्या बरा वाईट गुप्त हा सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टीचा न्याय गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्याची सर्व कृत्याची झाड झडती घेईल. घेईल. म्हणून काय चिंता करायची गरज नाही. आमीन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर काय करेल? सगळ्या वाईट आणि गुप्त गोष्टीचा न्याय करताना परमेश्वर काय करेल? सर्व गुप्त गोष्टीचं झाड झडती घेईल. एक पण गोष्ट देवासमोर लपत नाही प्रियांनो यांच्या जीवनातली. म्हणून परमेश्वराची इच्छा पूर्ण करा. आमेन. आणखीन एक बदल वचन वाचूया आपण मिखा याचा अध्याय 6 वचनात. तर सर्व भावानं बनून वचन समजली तुम्हाला. कारण आज आपल्या जीवनात घ्या की परमेश्वर सर्व गोष्टीचा न्याय करेल. तेव्हा बऱ्या वाईट ज्या काही चांगल्या पण असतील वाईट पण असतील या सर्व गुप्त गोष्टीचा झाड झडती घेईल परमेश्वर. म्हणून कोणी चुकणार नाही. म्हणून परमेश्वराच्या अनुग्रहाने चाला. देव तुम्हाला सहाय्य करू. मिखा याचा अध्याय 6 वचन 8. हे मनुष्य बरे काय ते त्याने तुला दाखवले. हे मनुष्य बरे काय ते त्याने तुला दाखवले. आमेन. बघा प्रियांनो, परमेश्वर आमचा देव असंच काय करत नाही कोणाचा न्याय. आमेन. परंतु पहिल्यांदा तो बरं काय ते तुला दाखवतो. हे मनुष्य बरं काय ते त्याने तुला दाखवलं. आता तुला घ्यायचं का नाही ते तुझ्या हाती आहे. हालेलुया. बरे काय ते तुला त्याने दाखविले आहे. नीतीने वागणे आवडीने दया करणे व आपल्या देवासमगणे राहून नम्र भावाने चालणे. ह्या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो. हालेलुया. आणि त्याच्याशिवाय परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो. परत एकदा बदल वचन वाचतील आणि सगळेजण लक्ष देऊन ऐकतील. हे मनुष्य बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. नीतीने वागणे आवडीने दया करणे व आपल्या देवासमक्ष राहून नम्र भावाने चालणे. ह्या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो. हालेलुया. परमेश्वर आपल्याजवळ काय मागतो दुसरं. आमेन. नम्र नीतीने चाला, चांगले वागा, दया करा, लोकांचं चांगलं करा. आमेन. सिद्धार्थ प्रीती करा, देवाची महिमा असो. आणि याच्याशिवाय देवाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे. देव सध्या तुझ्याकडून काय म्हणतो. आणि देवाने सगळ्या गोष्टी तुला दाखवल्या, तुला काय करायला पाहिजे. आमेन. तर परमेश्वराच्या अनुग्रहात या. आणि आणखीन एक वचन आपण बदल वाचणार आहोत. यशाया अध्याय 1 वचन 15 मध्ये जाऊ. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोले झाकीतो. हालेलुया. भावना बनून नीट लक्ष द्या. आता जे पॉइंट मध्ये मी बोलतोय देवाची महिमा असं की परमेश्वराने सर्व गोष्टी आम्हाला दाखवल्यात. आणि देव काय अपेक्षा करतो तुमच्याकडे चांगलं ते करा. आमेन. तर या ठिकाणी परमेश्वर येशू सांगतो की तुम्ही जेव्हा हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोले झाकतो. हालेलुया. भावना आणि बहिणींनो, आम्ही जर परमेश्वराच्या भय बाळगत नाही, देवाच्या वचनानुसार जीवन जगत नसलो आणि तुम्ही हात जरी उभारले आणि प्रार्थना पण केल्या, परमेश्वर तर मी तुमच्या प्रार्थनेला डोले काय करतो. झाकतो. एक पापी मनुष्य सांगून पण ऐकत नाही, देवाच्या वचनानुसार वागत नाही आणि मग किती पण रडून आणि किती पण हात पसरून प्रार्थना प्रभू सांगतो मी डोले झाकतो. आमेन. कान खोलून ऐका. हालेलुया. मग तुम्ही सांगा खूप चांगली प्रार्थना बोलते ते, मी खूप चांगली प्रार्थना करतो, मला चांगली गीते येतात, चांगली प्रार्थना येते. पण तो दोन गोष्टी एकदाच घेत नाही. पाप जे तुझ्या जवळ आहे, परमेश्वर तुमचा द्वेष नाही करत, पण तुम्ही पापाला वागवता तुमच्या जीवनात. परमेश्वराने पाप्यावर प्रेम केलं, लक्षात घ्या. आमेन. देवाने पाप्यावर प्रेम केलं पण पापावर नाही.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशावर प्रेम नाही केलं? पापावर नाही, पापाचा त्याने द्वेष केला, पण पाप्यावर त्याने प्रेम केलं. मी एक पापी आहे, पण माझ्यामध्ये जे पाप आहे त्याच्यावर देव प्रेम करत नाही. त्याचा तो द्वेष करतो. म्हणून एक विश्वासणाऱ्या बंधू, एक विश्वासणारी बहीण पापमय जीवन जगत असेल तर परमेश्वर त्याच्या प्रार्थनेकडे का नाही देणार? Yes. हालेलुया. मग तुम्ही किती चांगली आराधना करता, तुम्ही किती चांगली स्तुती करता, तुम्ही किती चांगली प्रार्थना करता, ते नाही महत्व. परमेश्वर तर मी पाहतच नाही तर तुझी प्रार्थना काय कामाची? परमेश्वर पहिला सांगतो जा, क्षमा कर, पश्चाताप कर, सोड दे ना, मग ये. हालेलुया. पापी हात उभारणं परमेश्वर, मी डोळे बंद करतो, पाहत पण नाही तिकडं त्या प्रार्थनेकडं, ऐकत पण नाही ती प्रार्थना मी. कारण प्रभू सांगतो ते तुझ्यामध्ये जे आहे ते पहिले सोड. ते अर्पण वाहने अगोदर जा, तुझ्या भावाशी सोलाका कर असं परमेश्वर सांगतो. आमेन. मग अर्पण घेऊन नाही तर ते अर्पण मला काय कामाचं नाही तुझं. म्हणून भावांनो आणि बहिणी, जर तुम्ही तसे असाल तर आज मी तुम्हाला सांगेन, जे ऐकतात युट्यूबवर पण ऐकते संदेश, हालेलुया, तर भावांनो बहिणी सांगतो तुम्ही पहिला स्वतःला रिकामी करा. जे तुम्ही आतमध्ये लपून ठेवलं ते बाहेर काढा आणि मग देवाजवळ जाऊन खरे हात उभारा. परमेश्वर देव हात उभारण्याच्या अगोदर तुमची प्रार्थना आहे. हालेलुया. जर तुम्ही स्वतःला त्या बंधनातून रिकामी केलं, ते जर तुम्ही काढलं आणि सांगतो प्रभू खरा पश्चाताप, त्यातर मग हजार वेळेला लोक, प्रभूचे लोक प्रार्थना करतात, रोज प्रार्थना करतात, प्रत्येक आठवड्याला प्रार्थना करतात, पण प्रत्येक आठवड्याला त्याच गोष्टी जाऊन परत करतात. ते हात परमेश्वर पाहत नाही. त्या प्रार्थना वीट आणणाऱ्या प्रार्थना, क्रोध आणणाऱ्या प्रार्थना आहेत. आमेन. भावांनो बहिणींनो, आम्ही जर चुका समजल्या तर आम्ही प्रार्थना करण्यापेक्षा पहिला आम्ही आमच्या चुका बदलल्या पाहिजे आणि मग नम्र लीन होऊन मान झुकून प्रभूला सांग, प्रभू माझे सख्या पाप्यावर दया. मोठे मोठे शब्द वापरून काही अर्थ नाही, मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून काही अर्थ नाही. यानं परमेश्वराला अपेक्षा, इच्छा आहे तुमच्या जवळ की तुम्ही चांगलं वागावं. तुमच्या लांब लचक प्रार्थना ऐकून तो आनंद नाही करत, पण तो तुमच्या जीवनाला बदललेलं पाहू इच्छितो. परमेश्वराची इच्छा की तुम्ही किती चांगलं वागता, तुम्ही किती चांगली प्रार्थना करता, म्हणून तो तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. हालेलुया. तुम्ही किती चांगलं वागता ते पाहून परमेश्वर तुला देणार आहे. तुम्ही किती चांगली प्रार्थना बोलता, तुम्ही चांगली स्तुती करता ते पाहून परमेश्वर देणार नाही आहे. तुम्ही किती चांगलं नम्रतेने वागता लोकांशी, तुम्ही कसा स्वभाव आहे तुमचा, किती प्रेमळ स्वभाव आहे तुमचा, हे पाहून परमेश्वर तुमच्यावर दया करेल. तो सांगतो दया करणारा मी दया करतो. आमेन. हालेलुया. सुधरा, हा समय आहे. वारंवार तुमच्या प्रार्थना मी ऐकेन, मी सांगेन, मी सेवकांना मी सांगेन, हा किती चांगले पोल बद्दल प्रार्थना करतात, किती बदल सुरेश, किती चांगली प्रार्थना बोलतात, हे नाही महत्वाचं. किती बदल कुशल प्रार्थना करतात हे नाही महत्वाचं. किती तुम्ही चांगले वागता ना ते महत्वाचं आहे. आमीन. हालेलुया. तुम्ही तिकडे किती चांगले वागता लोकांच्या बरोबर, तुमचा सहवास कसा आहे, परमेश्वराच्या वचनाला भिवून वागता का नाही ते नाही, ते पाहिजे. नाही सांग प्रार्थना तर मला फार चांगली येते, नापासून आम्ही. आमीन. हालेलुया. म्हणून माझ्या भावांना आणि बहिणींना आज जे आम्ही पाहतो त्या ठिकाणी की आमच्या प्रार्थनेमध्ये काय व्हायला पाहिजे. प्रार्थना करण्याच्या अगोदर आमचं जीवन आम्ही परमेश्वराच्या वचनानुसार भय धरून जगायला पाहिजे. तर प्रभू आमच्या प्रार्थनेकडे लक्ष दे. हा वाचा. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोले झाकतो. हालेलुया. परमेश्वर काय सांगतो, तुम्ही जर तसेच भरूनच याल त्या पापाने, पापी जीवन जगून, तर परमेश्वर सांगतोय मी डोले झाकतो. मग तुम्ही किती भारी प्रार्थना बोलणं लागतं ना, महत्वाचं आहे. पण तुम्ही स्वतःला पापातून बाहेर या. येशूने तुम्हाला पापमुक्त केला, येशूने तुमच्या पापाची क्षमा दिली आहे, पण पापी जीवन जगू नका. पापी जीवन जगण्यासाठी दिलेली नाही, त्याच्यासाठी जीवन जगा. आमेन. हा डोले झाकतो. पुढे तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. मग किती विनवण्या करा ना, किती चांगल्या करा, परमेश्वर ऐकणार नाही. परमेश्वर स्वतः पहिला हात धु, स्वतःला पवित्र कर, सर्व वाईट सोड आणि ये, आणि मग विनवण्या कर, आणि मी तिथून परत पुढे करू नको. प्रभू सांगतो जा, तुझ्या पापाची क्षमा झाली, पुन्हा करू नको. आमेन. हालेलुया. 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 एकदा मी सांगितलं कलिशात काय लोक जुगार खेळतात, जुगार नाही खेळायचा. तर
दिवस काढला तर समजा अखेरा जागला तर जुगार खेळाच लागेल ना. बरं खेळा मग. हालेलुया. त्याच्यात दारू नाही, टेन्शन का दारू नाही त्या मग जाणार का दुसरं कुठे जाणार आहे. हालेलुया. काही लोक मोबाईलवर पण गेम खेळतात, काही मोबाईलवर पण ते मटका खेळतात. खेळा जा नरकात. परमेश्वराची इच्छा नाही ती नरकात जाऊ, पण तुमची इच्छा आहे. Yes. आम्ही लोकांना फसवतो, आम्ही लोकांना वाद करतो, लोकांना परत देत नाही. आम्ही परमेश्वराला पण वादे करतो, आम्ही फसवतो, आम्ही लबाडीने वागतो. आम्ही भावांना आणि बहिणींना हे कितपर्यंत चालेल. परमेश्वर कशी तुझी प्रार्थना ऐकेल, देवाचा उद्देश कसा पुरा होईल आपल्या जीवनामध्ये, असं जर आम्ही करत राहिलो तर एक ना एक दिवस आम्हाला तुटून पडावं लागेल, एक ना एक धुलीत मिलावं लागेल. आमेन. म्हणून माझ्या भावांनी बहिणींना आताच पश्चाताप करा आणि आताच सुधरा, कारण समय परमेश्वराचा आलेला आहे. न्यायाचा समय येण्याच्या अगोदर आमच्या जर कृपा मिळली, कृपेने ओळखा तुम्हाला काय जीवन जगायला पाहिजे. आमेन. हा, तुम्ही कितीही विनवण्या हा, केल्या तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरले आहेत. रक्ताने भरलेले आहेत. आपणास स्वच्छ धुवा स्वच्छ करा. धुवा स्वच्छ करा. माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा. देव प्रार्थना ऐकेल तुमची. आमेन. देव तुम्हाला हाक मार, मी तुला उत्तर देईन. पण परमेश्वर तुझ्या कर्म, तुझी कृत्य, तुझं वागणं हे बदल. परमेश्वर कर्म बदलायला सांगतो, वागणं स्वभाव. आमेन. हा, बदलाचा. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करण्यास शिका. नीतीच्या मागे लागा. जुलम्याला ताल्यावर आणा. अनाथाचा न्याय करा. विधवेचा कैवार घ्या. परमेश्वर म्हणतो मला चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. आमेन. आमेन. परमेश्वर सांगतो आपण बुद्धिवाद करू. परमेश्वर सांगतो आपण काय करू? बुद्धिवाद करू. परमेश्वराच्या समोर बसा. परमेश्वर या भाषा माझ्या बरोबर बोला, आपण बुद्धिवाद करू. मी तुझ्यासाठी काय करेन. परमेश्वर तुझी पापे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. हे देव बोलत आहे. जर तुम्ही आपल्याला धुवाल आणि स्वच्छ कराल हात आणि सांगाल की प्रभू आता मला तू बदल, परमेश्वर सांगतो मी ते करीन. पण आमची इच्छा पाहिजे भावांनी, सोडण्याची इच्छा पाहिजे, पाप त्यासाठी निघण्याची इच्छा पाहिजे. देव जबरदस्ती करणार ना भावांना आणि बहिणीनं तुम्हाला, परंतु तुमची इच्छा स्वतःची पाहिजे त्यामधून बाहेर पडण्याची. आमेन. म्हणून परमेश्वर या आपण बुद्धिवाद करू. तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. आमेन. परमेश्वर बर्फासारखं पांढरं करायला तयार आहे तुम्हाला, पण तुमची इच्छा नाही आहे. हालेलुया. हालेलुया. कधी आम्ही समजा डुकराची गोष्ट. हालेलुया. हालेलुया. डुकर जो एक आहे प्राणी की तो नेहमी त्याचं तोंड कशामध्ये असतं? चिखलात. कारण किती बाहेर चांगला राहता तरी तो चिखलातच जाईल, कारण त्याचा स्वभाव तसा आहे. आमेन. हालेलुया. पण ज्यावेळेस त्याचा लास्टचा दिवस असतो, कापायचा असतो त्याला, त्या दिवशी त्याला कावडीला बांधतात आणि त्याचं डोकं वर होतं ना, तेव्हा तो आकाशात जातो की आकाश किती सुंदर आहे आणि मी इतकी वर्ष चिखलातच मुशी ठेवली, पापातच ठेवली असं त्याचा अर्थ आहे. आमेन. स्वर्ग पाहलाच नाही त्यांनी कधी. हालेलुया. तो माझ्या भावानं बहिण परमेश्वर यहोवा देव सांगतो की या आता माझ्याकडं आणि पश्चाताप कर. तुझी पाप लाखेसारखी लाल असेल तरी मी बर्फासारखी शुभ्र करेन. हे परमेश्वराचा वाद आहे माझ्यासाठी. आमेन. हे तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी पण आहे. सगळ्यांसाठी हा संदेश आहे, असा ना पास्टरसाठी नाही. आमेन. प्रत्येकासाठी आम्हाला परमेश्वराच्या वचनाला स्वीकारलं पाहिजे.
ती किरमिजासारखी ती किरमिजा सारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघते. लोकरी सारखी निघतील. यस आमेन. परमेश्वर सांगतो की ती किरमिजा सारखी तांबडी असली तरी लोकरी सारखी ती निघतील, सफेद शुभ्र होतील. आमेन. परमेश्वर तुमच्यावर एक पण डाग ठेवू इच्छित नाही. परमेश्वर तर तुमच्या सर्व पापांची मी तुम्हाला क्षमा केली आहे. आणि येशूच्या रक्ताच्या एक एक थेंबाने तुम्हाला त्याने विकत घेतलाय आणि शुभ्र केला. आमेन. त्याच्या मूल्यवान रक्ताने तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झाली आहे. त्याने तुमची आणि माझी पाप वाहिली आहेत. भावांनो बहिणींनो, आम्हाला फक्त आज येशूवर विश्वास ठेवून चांगलं जीवन जगण्याला सुरुवात केली पाहिजे. आमेन. आमेन. तुम्ही माझ्या ऐकवायला तुम्ही माझ्या ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फल खाल. आमेन. परमेश्वर तो माझं जर ऐकाल तर भूमीचं उत्तम म्हणजे चांगलं फल तुम्ही खाल. जर आम्ही परमेश्वराचं ऐकलं तर परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल. आमच्या डोक्यावर कर्ज, आमच्या डोक्यावर अडचणी, दुःख, टेन्शन नाही राहणार. आम्ही जर परमेश्वराचं ऐकलं तर सगळ्यातून तो तुम्हाला बाहेर सोडवेल. पापाच्या बंधनातून, त्या गुलामगिरीतून त्याने बाहेर आणलं. परमेश्वर हे देशात तुम्ही आशीर्वादित लोक आहेत. मी तुम्हाला आशीर्वादित करेन. जर आम्ही परमेश्वराचं ऐकण्याला मान्य झालो तर परमेश्वराचं तुम्ही भूमीचे उत्तम फल खाल, चांगलं ते खाल. भावांनो बहिणींनो. आमेन. हालेलुया. तुम्ही अमान्य होऊन बंड कराल. तुम्ही अमान्य मानणार नाही आणि बंड कराल तर तलवार तलवार तुम्हाला खाऊन टाकेल. आमेन. एक जो पापी मरतो तसे तुम्ही पण मराल. तुमचा पण तसाच नाश होईल त्याच्या बरोबर. हालेलुया. कारण तुम्ही निवडलेले जण आहात. परमेश्वराने हजारो करोडो लाखोतून तुम्हाला निवडलेलं आहे. तुमचं मोल दिलेलं आहे. आमेन. अजून काही लोकांना प्रभूने नाही बोलवलं पण तुम्हाला बोलवलं. तुम्ही निवडलेले आहात म्हणून त्यांच्या बरोबर तुमचा नाश अशी परमेश्वराची इच्छा नाही. ती तलवार त्यांना खाणार आहे, ती त्याच्याबरोबर तुम्ही नाश पाहू नये म्हणून परमेश्वराची योजना आहे. विश्वासणारा नाही का? आमेन. जर परमेश्वराने तुम्हाला बोलवलं, निवडलं तर तुम्ही त्याच्या वचनाला मान्य व्हा. कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे. हे कोणाच्या तोंडाचं वचन आहे? हे परमेश्वराच्या तोंडचं वचन आहे. हालेलुया. म्हणून आमचा नाश होऊ नये म्हणून आम्ही परमेश्वराच्या तोंडच्या वचनाला मान्य केलं पाहिजे. आणि आजपासून तरी प्रभू येशू मध्ये पश्चाताप करून पुढच्या आठवड्यात याल तर भावांनो बहिणींनो, अद्भुत परमेश्वर तुमचं स्वागत करेल. आमेन. हालेलुया. तो गुप्त मान्यातून तुम्हाला देईल. जे जगाला नाही मिळत ते तुम्हाला मिळेल. उत्तम फळ. आमेन. हालेलुया. तो उत्तम माना देईल. गुप्त मान्यातून तो तुम्हाला देईल. तुमचं नाव त्या पांढऱ्या खड्यावर लिहेल आणि ते तुम्हाला घेणाऱ्याशिवाय कोणाला कळणार नाही. असा उत्तम माना तो तुम्हाला देईल. असं उत्तम तुम्ही फल खाल जे दुसरे खात नाहीत. असं तुम्ही ते खाल. आमेन. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर गुप्त मान्यातून तुम्हाला देईल आणि उत्तम फल खाल जेव्हा देवाच्या तोंडचं वचन स्वीकाराल तेव्हा. आणि आज स्वीकारा भावांना आणि बहिणींनो आणि सांगा की परमेश्वरा पुढच्या रविवारपर्यंत माझ्या जीवनाला एकदम शुद्ध पवित्र कर. हालेलुया. जेव्हा काही लोक अशुद्ध व्हायचे, पापी जीवन जगायचे, तेव्हा त्यांना बाहेर टाकायचे काढून आणि ते शुद्धीकरण त्यांचं. आज आम्ही आपल्या पापांना कबूल करून पश्चातापून सोडून पुढच्या रविवारी आम्ही येऊ आराधण्यासाठी अद्भुत परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्यासाठी आकाशातून उघडलेला असेल. आणि तुमच्यासाठी उघडला असेल. हालेलुया. आणि तुम्ही त्याचे भागीदार, त्याचे वारस असाल त्या आशीर्वादाचे. ते चुकणार नाही तुमच्यासाठी. आमीन. हालेलुया. घालवणार नाही आम्ही दुसऱ्याकडे जाणार नाही ते. आमीन. आम्ही तसे बनू आणि देवाच्या वासनाला आपल्या जीवनामध्ये. म्हणजे आपण प्रार्थनेसाठी आपल्या मानात झुकूया.